जयशंकर. वास्तुशास्त्रामध्ये जिवंत व मृतभूमी याचं परीक्षण कसं करायचं आहे, हे आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला जर जिवंत भूमी कोणती आहे आणि मृतभूमी कोणती आहे, हे जर ओळखायचं असेल, तर काय करायचं आहे, एका प्लॉटमध्ये एका बाजूला सर्व प्रकारचे धान्य एकत्र करून पेरायचे आहेत. तर जिथे अंकुर आले आहेत, ती भूमी जिवंत आहे अशी समजावी आणि जेथे अंकुर आले नाहीत, ती जमीन घर बांधण्याला योग्य नाही असं समजावं. आपण दुसऱ्याही प्रकारे जिवंत भूमी आणि मृतभूमीचं परीक्षण करू शकतो. तर ते असं की ज्या प्लॉटमध्ये दगड गोटे असं आहे आणि जमीन वरखाली आहे, विशेषतः झाडं झुडपं गवत असं कुठेही आढळत नाही आहे, ती जमीन मृत समजावी. आणि ज्या जागेमध्ये गवत झाडे झुडपे एकदम सुंदर असं हरळ वगैरे उगवली आहे, तर ती जमीन जिवंत मानली गेली.